प्रभाग क्रमांक 3च्या भाजपा उमेदवाराच्या घरावर हल्ला, गाडीची मोडतोड, हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। मिरजेत निवडणूक प्रचार सुरू होण्यापूर्वीच वातावरण तापले असून प्रभाग 3मध्ये भाजप उमेदवाराच्या सुनीता वनमाने यांच्या घरावर हल्ला करून गाड्यांची मोडतोड करण्यात आली। अर्ज माघार घेण्यासाठी शिंदेसेना समर्थकांनी हल्ला करून धमकावल्याची तक्रार वनमाने यांनी केली। मिरजेत प्रभाग 3मध्ये अनुसूचित राखीव गटात भाजपच्या सुनीता वनमाने विरुद्ध शिंदेसेनेचे सागर वनखंडे अशी लढत होणार आहे। 4 दिवसांपूर्वी येथे वनमाने व वनखंडे समर्थकात बाचाबाची होऊन कोयत्याने हल्ला करण्यात आला होता। याबाबत पोलिसात तक्रार न करता हे प्रकरण मिटवण्यात आले होते। त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री 12:30 वाजता अतुल वायदंडे, निलेश गडदे, शुभम चंदनशिवे व त्यांच्या 10 ते 15 साथीदारांनी वनमाने यांच्या घरावर हल्ला चढवला। यावेळी घरासमोर असलेल्या 4 चाकीवर कोयता मारून काचा फोडण्यात आल्या, दुचाकीची मोडतोड करण्यात आली। यावेळी वनमाने समर्थकही जमल्याने हल्लेखोर दुचाकीवरून अंधारात पळून गेले। यातील निलेश गडदे व अतुल वायदंडे हे खून प्रकरणातील आरोपी असून त्यांनी अर्ज माघार घे असे धमकावल्याची तक्रार सुनीता वनमाने यांचे पुत्र संदीप वनमाने यांनी केली। शिंदे सेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला। याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतरही पोलीस तासभर उशिरा आल्याची तक्रार वनमाने यांनी केली। हल्ल्याच्या घटनेचे सीसीटीव्हीत चित्रण झाले आहे। या घटनेमुळे इस्राईल नगर परिसरात खळबळ उडाली होती। वनमाने, माझी आई वार्ड क्रमांक 3मधून SC मधून सुनीता वनमाने म्हणून आता वार्डामध्ये उमेदवार आहेत BJP कडून। तर रात्रीच्या दरम्यान 12च्या दरम्यान गुंड प्रवृत्तीचे मर्डरमधले कुपवाडचे व खंडेराजुरीमधले निलेश गडदे, अतुल वायदंडे, शुभम चंदनशिवे ही लोक रात्री येऊन मला अर्ज उद्याच्या उद्या मागं घ्यायचं अशी मला धमकी देऊन रिव्हॉल्वर दाखवून व कोयत्याचा धाक दाखवून माझ्या मागे लागून मला म्हटले की उद्याच्या उद्या काय पण करायचं, उद्या तू अर्ज मागे घ्यायचं असं। म्हणजे ह्याचा अर्थ काय? म्हणजे समोरच्याच्या पॅनलची काय उमेदवारांची काय वाळू पायातली वाळू सरकलेली आहे का? पहिल्यापासून स्टार्टपासून 10 ते 15 मुलं आले, हातामध्ये कोयता होते, निलेश गडदेच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होती। अशी माझ्या सगळीजण मागं लागले। मागं लागून इथे 4 व्हीलर आहे शेजारची, त्यांच्या गाडीचं नुकसान केलं, 2 व्हीलर त्यांनी सगळे पाडले। माझ्या मागं कोयता घेऊन लागले, आमच्या घरामध्ये कोयता मारले, दरवाजावरती कोयता मारले। असं करून पूर्णपणे शिव्या देऊन उद्याच्या उद्या काय पण करायचं, अर्ज मागे घ्यायचं, वनखंडे सराच्या विरोधात तू थांबायचं नाही असं म्हणून मला धमकी देऊन त्यांनी फरार झाले तिथून। रात्री पोलिसांना कॉल केला, पोलिसांना कॉल केल्यावरून पोलीस अर्ध्या तासाने आले, ते पण ते सगळी मुलं तिथून गेल्यावरनं पोलीस पण लेट आले। म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला पोलिसांची संरक्षण आम्हाला पाहिजे।